पुन्हा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवार, तर आज चोईत्रामला आम्ही गेलो नाही आणि वॉकलाही गेलो नाही, कारण बाहेर एवढं ऊन होतं ना 7 नंतर अक्षरशः भाजून निघतं माणूस. त्यामुळे मग आम्ही आता सध्या स्किप करतोय वॉकला जाणं, आणि गेलो पॉसिबल झालं ज्या दिवशी तर त्या दिवशी आम्ही लवकर जाऊ. आणि आम्हाला करमत नाही ॲक्च्युली दोघींनाही वॉकला नाही गेलं की. तर आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत, पूजा, मी, रेणू वगैरे. म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमध्ये आमची एक मैत्रीण आहे नेहा म्हणून, तर तिने आम्हाला सगळ्यांना चहासाठी बोलवलेलं आहे. तर अजूनही खूप मैत्रिणी आहेत, म्हणजे आमचा एक छोटासा ग्रुप आहे. तर आम्ही तिकडेच निघालेलो आहोत आणि जाता जाता पूजाकडे जाणार आहे, कारण पूजाचे स्पून आहेत माझ्याकडे. खूप दिवस झाले एक पॅकेट तिने आणून दिलं, तिच्याही लक्षात नसेल मे बी. चला तर मग जाऊयात आपण पूजाकडे. आणि मी आलेली आहे पूजाच्या फ्लोअरला, बघूया तिचं आवडलं की नाही. सही फ्लैट में आए हम. हाँ, सही फ्लैट में आए हम. हाँ. आणि ही आहे नेहा, तिच्याकडे आम्ही पार्टीसाठी आलेलो आहोत. तर तिने काय बनवले, काय नेहा? हे मिंट शॉट. मिंट शॉट नवीन आहे माझ्यासाठी तरी. थँक्यू. चीयर्स. हाँ चलो चलो चीयर्स करो. चीयर्स. तुम भी ले लो ना. हाँ चलो. चीयर्स. मस्त. एग्जाम हो गया. छान आहे. सगळं ठीक आहे. बहुत अच्छी. आणि तिने जेवण एवढं सुंदर बनवलं होतं. जेवणामध्ये फ्राईड इडली होती आणि त्याचसोबत इथे आलू टिक्की म्हणजे बटाट्याची टिक्की होती, आणि चाटसाठी छोले चाट होतं. तर ग्रीन चटणी, रेड चटणी, शेव आणि कांदा कट करून ठेवला होता, आणि आपण सर्व करून घ्यायचं होतं. एवढं सुंदर लागत, एवढं टेस्टी लागत होतं. टिक्की छोले खूप छान लागत होते. हॅलो. आणि आमची पार्टी आताच म्हणजे चालू आहे, झालेली नाही आहे. तर मी निघाले, कारण गार्गी येईल. गार्गी यायचं टायमिंग झालं आहे 15-20 मिनिटात. तिच्यासाठी मला चपाती देखील बनवायची, तर त्यामुळे म्हटलं की आता निघावं. गार्गीसाठी मी चपाती बनवून ठेवली आहे, तर तिला मी योगच चपातीच देईन, म्हणजे दही चपाती. तर दही देखील येताना मी घेऊन येते आता. आणि आता गार्गीचं यायचा टायमिंग देखील झालेला आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत डान्स क्लासला गार्गीला सोडायला. गार्गी, हार्ट मध्ये काय तुझ्या? शो कर, शो युअर मुद्राज. आणि झोपेतनं उठली, त्यामुळे तिची इच्छाच नव्हती आज डान्स क्लासला यायची. पळत चालवलंय ना. क्राय कोण करत होता?
नव्हते करत ना गुडकाले गर्दी. तर मी आत्ताच दारीला सोडून आले आणि मी निघालेली आहे चोखीदानीला. तर आमच्या तिथे जवळच एक शॉप आहे चोखीदानी म्हणून, तर ते सध्या बंद होणार आहे. तर बघूया, तिथे सगळेजण म्हणत आहेत की छान सेल वगैरे लागलेला आहे, कारण बंद होणार तर ते सगळं स्वस्तामध्ये देऊन टाकतात. तर बघूया आपण काय काय भेटतं आपल्याला. आणि याला जवळजवळ महिना झाला लागून, आम्हाला माहीतच नाही, आत्ता माहिती झालं. तर मग आता मी निघाली. नंतर सगळे बोलले की तू जाऊन येते असेल तर सांग, मग आम्ही येतो. कारण आता 10-15 दिवसापूर्वी काहींनी आणलेलं आहे सामान, त्यामुळे. आणि 1 दिरामला अर्धा किलो डाळी होत्या, म्हणजे ऑफरमध्येच होत्या. इंडियापेक्षा खूप स्वस्त, इंडियावरून आणलं तरीही परवडणार नाही असं, म्हणजे इथे परवडणार होतं घेतलं की. तर मसूरची डाळ होती, अख्खी मसूर होती, त्यानंतर पुन्हा राजमा होता, अशा वेगवेगळ्या, मुगाची डाळ होती, अख्खे मूग होते, चणे होते. हे 2 दिरामला 1 किलो असे होते. आणि अजूनही सोया चाप वगैरे 1 दिरामला होते तिथे. स्पागेती होते, पास्ता होता, व्हीट पास्ता होता, होल व्हीट, सिंपल पास्ता देखील होता मैद्याचा. असे वेगवेगळ्या प्रकारचे 1-1 दिरामला होते. आणि हे बाकीचे आयटम हे 1-1 दिरामला नव्हते. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची ऑर्गॅनिक पिठं ठेवलेली होती, तुम्ही पाहू शकता. स्पिनच व्हीट फ्लोअर होतं, कॉलीफ्लॉवर व्हीट फ्लोअर देखील होतं, वेगवेगळे प्रकारचे पास्ताज होते. आणि ते चोखीदानी ब्रँडचा बटर चिकन मसाला होता, पावभाजी मसाला देखील होता, खूप सारे पॅकेट होते. तर मीही घेतला आहे, 1 पॅकेट घेतलं होतं मी. आणि वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी देखील होती, तुम्ही पाहू शकता. आणि हे राजस्थानी शॉप होतं, तर इथे राजस्थानी स्टाईलच्या बऱ्याचशा वस्तू देखील होत्या. पुढे आहेतच, मी तुम्हाला दाखवते. आणि अशा प्रकारचे ज्वेलरी देखील तिथे होत्या. बँगल्स होते, इयरिंग्स होते, परंतु हे खूप कॉस्टली होते. असं नाही की त्यांनी ऑफरमध्ये लावलेले, तर हे ऑफरमध्ये नव्हते. आणि हत्ती वगैरे होते, तेही ऑफरमध्ये नव्हते. हे सगळे डेकोरेशनचेच पीस होते.
आणि मी आताच चोखीदाणीवरून आले, परंतु तिथे सगळंच काही स्वस्त असं नव्हतं, परंतु डाळी वगैरे होत्या, कडधान्य होती ती खूप जास्त स्वस्त होती, तर मी घेतलेली आहेत आणि भरपूर घेतली आहेत. मी तुम्हाला दाखवलंच मी किती घेतली आणि मी होम डिलिव्हरी दिलेली, कारण मी घरी नाही नेऊ शकत एवढं, त्यामुळे तर तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेल मी काय काय घेतलं आणि होम डिलिव्हरी आल्यानंतर. आणि इथे गार्गीने ऑरेंज ज्यूस बनवला होता, तर आमचं टी व्ही पाहता पाहता ऑरेंज ज्यूस पिण्याचं काम चाललेलं आहे. आणि गार्गीचं चाललंय टी व्ही पाहणं. तर आम्ही तिकडून आल्यानंतर म्हणजे गार्गीला मी घेऊन आल्यानंतर ज्यूस बनवला आणि त्यानंतर आज मी बनवणार आहे दाल ढोकली जेवणामध्ये. तर तयारी देखील झालेली आहे. आणि दाल ढोकळीसाठी जी आपण पोळी करतो ती एकदम पातळ बनवायची, जास्त जाड नाही बनवायची, नाहीतर मग टेस्टी नाही लागत. असे जाड पीठ लागतं नुसतं. आणि तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता. मला डायमंड शेप खूप आवडतो, डायमंड शेप मध्ये, म्हणजे माझी मम्मी लहान असतानापासून डायमंड शेप मध्ये कट करते, तर ते मला आवडतं. आणि आता हलकासा बॉईल यायला लागलाय, तर मी घालून देते पटपट, कारण आवडलं देखील पाहिजे बॉईल आल्यानंतर पुन्हा फास्ट, कारण मग अर्ध्या शिजणार अर्ध्या नाही शिजणार. आणि सुट्ट्या सुट्ट्या करून टाका शक्यतो, कारण काय होतं की चिपकून बसतात मग एकमेकाला. हॅलो, आणि चोखीदाणीवरून आल्यानंतर मी गार्गीला घेऊन आले, त्यानंतर आम्ही म्हणजे स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10. तर होम डिलिव्हरी काय आलीच नाही, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं मी दाखवेल तुम्हाला काय काय आणलेलं आहे सामान मी, परंतु होम डिलिव्हरी आली नाही. तर आता उद्या सकाळी काय झालं मी बघून येईल. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.